आदेश सलक निरंजन. मित्रांनो, आज आपण जात आहोत एका अतिशय पवित्र आणि जागरूक देवस्थानी, ते म्हणजे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड मायंबा. नवनाथाचे आद्य गुरु श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांची पावन तपभूमी. आजच्या विशेष व्लॉग मध्ये आपण गडाचा इतिहास, निसर्ग आणि नाथाचे समाधीचे दर्शन घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शिवनगाथा 344 परिवाराचा हिस्सा बनायला विसरू नका. तर चला. तर हा रोड आहे सोलापूर धुळे हायवे. हा ब्लॉग आपण मध्येच शूट करीत आहे, कारण की आपल्या फोन मध्ये चार्जिंगच नव्हती, म्हणून पॉवर बँक वर चार्जिंग लावून आता चार्जिंग केला आहे आपण. तर तुम्ही काही बेस्ट नजारे पहा. पुढे एक नदी बी आहे. तर आपण आता पांढर सिंग या गावात निघलो आहोत. पाथर्डी रोडला लागलो आहोत आपण आता. इथून 67 किलोमीटर एवढा आहे पाथर्डी. आता आपण लागलो आहोत मडी रोडला. तर आता आपण मडी जवळ आलो आहोत. तर तुम्ही नजर पाहू शकता. इथून मंदिर आहे, पण हे ते काय माहित नाही कोणाचं आहे. तर मित्रांनो, आपला एक छोटा घाट चढायचा आहे. हे घाट चढायच्या नंतर आपल्याला पुढे मडी. तर आपण घाट चढलेलो आहोत मित्रांनो. आता पुढे चाललो आहोत आपण. आपली गाडी लहान असल्यामुळं आपली एवढी काय पळत नाही आपली गाडी. दिसत आहे, पुढे दिसत आहे आपल्याला मडी. इथं न थांबता आपण डायरेक्ट बडे बाबाकडे जाणार आहोत, मायबाला. तर माझे मडीचे काही बेस्ट नजारे तुम्ही पाहू शकता. हो, जरी आपला आवाज एवढा परफेक्ट येत नसला तर कारण की आपल्याकडे माईक नसल्यामुळे आपला आवाज परफेक्ट येऊ शकत नाही. तरी तुम्ही सपोर्ट करा गायज. पुढे चला, माईक बी घेऊ, एक बेस्ट माईक घेऊ व्हॉइस ओव्हर करायला. तुमचे संपूर्ण सहज होऊन जाईल बाबाच्या आशीर्वादाने. तर आपण जात आता हे खंडोबा मंदिर मडी मधलं. सीधे आपण जाणार आहोत बडे बाबाकडे आता. बेस्ट काही नजर हे पावसाळ्यातले मस्त वाटतंय बघा इकडं. तर गड कसा दिसत कमेंट मध्ये नक्की सांगा. तर जाऊया पुढं आपण. तर आता आपण चढत आहोत घाट. मच्छिंद्रनाथ बाबाकडे जाताना घाट पण लागतोय बघा मडीहून जाताना. मध्ये आपण महादेव व गोरक्षनाथच मंदिराकडे पण जाणार आहोत. दर्शन पण घेणार आहोत. हे मच्छिंद्रनाथ बाबा गडा खालचा व्ह्यू आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. बेस्ट नजर तुम्ही पाहू शकता. पावसातले भारी वाटते बघा इकडं. तुम्ही कधी आलात काही त्यांना कमेंट मध्ये नक्की सांगा. महादेवाचं मंदिर आणि पलीकडून गोरक्षनाथ यांचं मंदिर आहे. तर तुम्ही बेस्ट काही नजारे पाहता. भेटूया पुढच्या क्लिप मध्ये. तर हे आहे महादेवाचं मंदिर. तर तुम्ही बेस्ट महादेवाचं दर्शन घ्या. पावसाळ्यात कधीतरी आपण डबल शूटिंग काढायला येऊ. तर तुम्ही आता शांतपणे महादेवाचं दर्शन घ्या. तर भेटूया पुढच्या क्लिप मध्ये गोरक्षनाथ मंदिराकडे. तर आपण जाऊन गोरक्षनाथ मंदिरात पाहू शकता. भरपूर काही मस्त होईल आहे इथं. गोरक्षनाथचं मंदिर आहे. मच्छिंद्रनाथ गडाच्या खाली मध्ये मध्ये पाय पाय तिथे लोक लोक जात आहेत. पलीकडे नदी आहे, खूप स्थान आहे पावन नदी. तर नक्की गोरक्षनाथ दर्शन घ्या शांतपणे. भेटूया पुढच्या
तर आपल्याला काशीनाथ बाबाचे गड व मंदिर दिसत आहेत. तर आपण जेव्हा ते गडावर जाताना काही गाव शिरवळ गाव आहे गाव आहे. मला फक्त माहित नाही. असं पाहिलेलं एक म्हणलं होतं काशीनाथ गडावर तर गडात काही माहिती आहे तुम्हाला. मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. नाथ संप्रदायाचे हे केंद्र असून दरवर्षी हजारो भाविक इथे श्रद्धांना येतात. तिथल्या जाणवत तर संबंधित दर्शन घेतल्यानंतर नंतर आणि म्हणजे भारी वाटते समाज दर्शन घेतल्यानंतर सांगता भाऊ शब्दात सांगता येत नाही, कठीण आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील या महासंजीवन समाधी हे जतन करणे आणि सर्वांपर्यंत पोहोचणे हाच आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. जर तुम्ही अजूनही इथे आला नसाल तर आयुष्यात एकदा तरी या पावन भूमीला नक्की भेट द्या. तर तुम्हाला पुढं आरती व भेटणार आहे. आरती पण असणार आहे आपल्या व्लॉग मध्ये. तर आरती घ्यायला तुम्ही विसरू नका. तर तुम्हाला काही बेस्ट व्हिडिओ दाखवत आहे आरती. आता सध्या आरती सुरू आहे बघा. आरती घ्यायला विसरू नका. शेवटपर्यंत पहा हा व्लॉग. पुढं खूप काही मजा आहे. बाबाच्या अनेक अलग अलग टाईपचे व्हिडिओ आहेत पुढे, ते पण नक्की पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं चॅनल नवीन असल्यामुळे आपलं ज्यादा काही व्हॉइस ओव्हर करता येत नाही. पण तरी बाबाच्या आशीर्वादाने आपल्याकडून जेवढं होईल तेवढं व्हॉइस ओव्हर म्हणजे करू चांगला. हे चॅनल पण आपले कसं बाबामुळे चालतंय. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये आदेश द्यायला विसरू नका. तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईब मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला म्हणजे. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. पाहत राहा शिवनगाथा 326 आदेश अलख निरंजन. आपले शॉर्ट व्हिडिओ पण पहा. आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये खूप सारी मजा आहे. तर भेटूया. आदेश.